तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा तुमचे तोंड आलेले असेल तर हा उपाय पुढील 2 ते 3 दिवस नियमित करा. तुम्हाला निश्चितच आराम वाटेल. या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदा आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा. आपण सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे. आता आपल्याला आवश्यक आहे खैराच्या सालीची पावडर. 1 चमचा एवढी पावडर यामध्ये आपण घ्यायची आहे आणि हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवून घ्यायचे आहे. मित्रांनो, तोंड येण्याच्या समस्येवर किंवा दातातून हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर खदीर साल म्हणजेच खैराची साल अत्यंत उपयोगी असते. कोणत्याही आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये ती आपल्याला सहजपणे उपलब्ध होते. पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर उकळवणे थांबवून ते थोडे कोमट होऊ द्यायचे आहे आणि नंतर या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. दिवसातून 3 वेळा आणि 3 दिवस हा उपाय तुम्ही नियमित केला तर तुमचे तोंडातील फोड बरे होतील आणि हिरड्यांमधून रक्त येणे देखील थांबून जाईल. माहिती आवडल्यास गरज असताना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.